पण काही मी अनुभवातून, जे पण काही मी आजूबाजूला मी ज्या समाजामधून घडत आहे तेच मी काही अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे। आणि ती रियालिटी, तुम्हाला त्या रियालिटीचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर द्यायचं आहे। आपल्या भारतातल्या स्त्रिया एवढ्या दुःखी का आहेत तेच मला समजून आलं नाही। स्त्रीला ना एक म्हणजे पद दिलेलं आहे आई म्हणून, किंवा उच्च दर्जाचं आपण आईला पद देतो, परंतु त्या आईला आई नाही तर त्या स्त्रीला किंमतच नाहीये का, हा प्रश्न मला आपल्याला विचारायचा। व्यक्तीला विचारलं ना की तुम्ही काय करता, तुम्हाला चांगली नोकरी असेल, हा मला छान नोकरी आहे, मी इथे इथे जॉब करतो, मला एवढी पेमेंट मिळते, प्रत्येक व्यक्ती मला इथल्या कंपनीमध्ये जॉब आहे आणि हा तुम्हाला छान पेमेंट आहे म्हटल्यावर तुमचं काही मस्तच चाललं असणार, ह्या गोष्टी ना व्यक्तीला विचारल्या जातात। आणि स्त्रियांना काय विचारलं जातं की तुला ना किती मुलं बाळ आहेत ग, तुझे मिस्टर चांगले पैसे कमवत असतील बाबा, तू एवढंही करते तर तुझे मुलं कितवीला आहेत, ह्या गोष्टी म्हणजे स्त्रियांना विचारताना हा ना एक कौटुंबिक भाग आहे। आपल्या सामाजिक आपली जडणघडण त्यामध्ये होते। पर स्त्रीला जर मूल नसेल तर त्या स्त्रीला किंमतच समाजामध्ये नाहीये का, किंवा त्या स्त्रीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायचं का, किंवा तुला मुलंच नाहीये ह्यामुळे ती स्त्री कुठेतरी कमी आहे का। एक पोथी वाचन कर किंवा तू देवपूजा कर, हेच तुझं काम आहे आणि तुझं घर संसार सांभाळ हेच तुझं कर्तव्य आहे। म्हणून आपल्याला ना ह्या समाजामध्ये आपली जडणघडण होत असते आणि तोच आपण मनामध्ये आपण तीच संस्कृती आपण पुढे घेऊन वागत जातो। परंतु हीच आपली संस्कृती आहे का? स्त्रीलाही काही मन आहे, काही चेतना आहेत आणि सर्वांना, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, प्रत्येकाला सेम चेतना असतेच आणि ते ना समान असते, कारण त्यांना भावना सेम असतात। तिला ना प्रत्येक वेळीला ना म्हणजे कुटुंबावरून किंवा तुझ्या मुलांवरून, तुझे मिस्टर काय करतायत ह्यावरून तिची रिस्पेक्ट ठरत असते। तर स्त्रियांचं स्वतःचं काही अस्तित्व नाहीये का? बघा, मी एक उदाहरण पाहिलंय, एक ना म्हणजे खूप म्हणजे माझी मैत्रीण, मी ज्या सोसायटीमध्ये राहायचे ना, त्यांना ना म्हणजे 10 वर्ष ना एक मूल झालं नाही। त्यांच्याकडे ना खरंच कौटुंबिक मधले काही टोमणे असतील, काही गोष्टी त्यांच्यावरती त्यांनी खूप मानसिक त्रास सहन करत राहायच्या, विचार करत राहायच्या की मला ना मूल नाहीये। आणि ह्या गोष्टीमध्ये ना त्या खूप म्हणजे पोथी वाचून स्वतःला एवढं मानसिक डिप्रेशनमध्ये घेऊन गेल्या। एक मुलगीही झाली, परंतु त्यांनी ना एवढा स्वतःचा म्हणजे एवढा त्याग केला, त्यांना एवढं शारीरिक त्रास पण भरपूर झाला, मानसिक त्रास भरपूर झाला, काही टोमणे त्यांच्यावरती ऐकण्यात आले। आणि ह्यावरून माझ्या मनामध्ये हा प्रसंग 3-4 वर्षापूर्वीचा आहे, परंतु तेव्हापासून माझ्या मनामध्ये प्रश्न सतावत आहे की खरंच महिलांना आई आहे तरच किंमत आहे का, हा प्रश्न मला तुमच्याकडून ह्याचं उत्तर जरूर मला कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा। स्त्रीचंही स्वतःचं अस्तित्व आहे, तिलाही तिचं नोकरी करतायत। बघा, अनेक स्त्रिया ना चांगली नोकरीही करतायत, चांगलं म्हणजे ते चांगल्या पदावरतीही आहेत, परंतु जर त्यांना ना एखादं मूल बाळ नसेल, आई नाही तर ना तिला किंमतच नाहीये, असं काही म्हणजे अनेक वेळा पाहिलं जातं। तर मला ह्याचं उत्तर तुम्ही जरूर द्या। बघा, स्त्रीलाही मन आहे, त्या स्त्रीला दोष द्यायचा का, ह्यातून कुठेतरी आपण बाहेर पडणं गरजेचं आहे। आपल्याला जे पण काही आपल्या संस्कृती शिकवते, काही मी गोष्टी वाचनातून माझ्या जीवनामध्ये काही आत्मसात केल्या आणि आपल्या विचारांमध्ये आपण बदलणं खरंच अतिशय गरजेचं आहे। जे स्त्रिया का दुःखी आहेत तर त्याच्या पाठीमागे हे सामाजिक ढाचा किंवा कौटुंबिक किंवा परंपरागत काही गोष्टी आपल्यावरती आपल्या कुटुंबामध्ये चलत असतात आणि तीच परंपरा आपण पुढे घेत चालतो आणि त्यामध्ये ना ज्या दुःखी होतात त्यातून त्या बाहेर पडायला कुठेतरी पाठीमागं आपण सतत राहतो आणि आपण त्यातून बाहेरच पडू शकत नाही। कारण एवढं आजूबाजूला आपल्या ते मनामध्ये एक हे घालून ठेवलेलं असतं ना की हेच तुझं कार्य आहे आणि हीच आपली संस्कृती आहे आणि तू ना हेच पोथी वाचन कर, बघ तुला लगेच मूलबाळ होईल, किंवा तू ना पूजाच कर, तू ना असं करते म्हणून ते चुकीचं आहे। ह्या गोष्टी ना खरंच ह्यामध्ये काही सत्य आहे का, जर मला कमेंटमध्ये सांगा। मला तर ह्यामध्ये काही तथ्य काही गोष्टी वाटत नाहीयेत, परंतु आपण आपलं
स्त्रीला स्त्रीचं अस्तित्व आहे हे मला एवढंच तुमच्यासमोर व्यक्त करायचं आहे. आजूबाजूला काही महिला असतील तर तिच्या वेदना, तिच्या जे पण काही मन आहे ते ओळखायला शिका आणि त्यांच्या भावना खरंच ओळखून त्यावरती कार्य करण्याचा प्रयत्न करा. बघा, किंवा कौटुंबिक आपल्यावरती हे येत असेल तर खरंच सत्यता ओळखा. आई आहे तरच किंमत आहे का? तर ह्याचं उत्तर मला जरूर कमेंटमध्ये टाईप करायला विसरू नका. त्यामुळे माझ्या मनामध्ये जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याचं उत्तरही मला मिळेल आणि तुमचं काय मत ह्याबद्दल येतंय तेही मला समजून येईल आणि माझ्या विचाराचं जे चक्र आहे तेही थोडंसं थांबण्यासाठी नक्कीच मदत होईल. प्रत्येक स्त्रीला प्रत्येकाचे निर्णय घ्यायचे हा अधिकार तिला स्वतःला आहे आणि त्याच्या मनामध्ये भाव आले, हा जो पण काही प्रश्न निर्माण झाला तो खरंच कुठेतरी खोलवर मनामध्ये ना दुःख होत होतं, तेच मी तुमच्यासोबत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. बघा, ह्याबद्दल तुमचं मत नक्कीच टाईप करायला विसरू नका.